यानंतर बघूया टॉप 9 बातम्या सुरुवात करूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या बातम्या। राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये अहवाल सादर करणार। फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार। मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा। मराठा आरक्षणावर कायदा करायचा असल्यास 24 डिसेंबरच्या आत करा। 24 तारखेच्या डेडलाईनवर जरांगे पाटील ठाम। निकष किंवा अटी लावून द्यायचा असेल तू कसा नातलग हे जर सरकारला निकष पाहिजे असेल तर कायदाच पारित करावा लागणार आहे। सरकारनं तो 24 डिसेंबरच्या आत करावा। शिंदेंची आजची भूमिका सकारात्मक, पण फेब्रुवारीची मुदत मान्य नाही। मनोज जरांगे पाटलांची भूमिका। डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही। आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय। मराठा आरक्षणावर मी ठाम। 23 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार। मनोज जरांगे पाटलांचा इशारा। मी कायदा पारित करणार आहेत या 2 दिवसात कॅबिनेट घेऊन, हे त्यांनी क्लिअर या 23 तारखेच्या 12 वाजायच्या दुपारच्या आत करावं, म्हणजे आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला। जर तुम्ही हे असंच अंधारात ठेवलं तर आम्हाला 23 तारखेला आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागणार। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महिनाभरात मागवणार। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो। आई ओबीसी असेल तर ती जातही मुलांना लावा। मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे नवी मागणी। छगन भुजबळांचं ऐकून सरकार 6 कोटी मराठ्यांची नाराजी ओढवून घेत आहे। मनोज जरांगे पाटलांचा निशाणा। जर आमचे आणि विदर्भाचे रोटीबिटी व्यवहार आहेत, पश्चिम महाराष्ट्र आमचे रोटीबिटी व्यवहार आहेत, तर आई ज्यावेळेस तिकडची केली जाते, मुलगी केली जाते, त्यावेळेस तिकडं त्यांच्या कुणबी प्रमाणपत्र आहे। इकडे आल्याच्या नंतर तिच्याच मुलाला ते लागू होत नाही। आईच्या मुलाला तिला असलेल्या आरक्षणाचा फायदा व्हावा। जातीय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध। देशात जातीवर आधारित विषमता राहू नये हीच आमची भावना। विदर्भ सहसंघचालक श्रीधर गाडगे यांची माहिती। एवढी शक्ती आमची, एवढी शक्ती असे ते म्हणणार आणि त्याच्यामध्ये तेढ निर्माण होणार आणि जातीगड तेढ पुन्हा निर्माण झाली तर देशामध्ये विषमता आणि भांडणं लागतील, असं म्हणून आम्ही असं म्हणतो की बाबा ही जातीगत जनगणना ही काही सोयीची नाही आहे। आमचे 52% त्यांचे 50% लोक असतील तर जातीनिहाय जनगणना व्हायलाच हवी। मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। जरांगे पाटलांच्या 6 कोटी मराठावर भुजबळांचा सवाल। मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरांगे म्हणाले काहीतरी 6 कोटी आहेत मराठा समाज, असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं। आता 6 कोटीचा म्हणजे ते 50% झाले आणि 50% मध्ये बाकीचे सगळे समाज। त्यामुळे मग आम्ही म्हणतो की बरं ठीक आहे, जात गणना करा, त्याच्यामुळे ओबीसी किती आहे हे समजेल। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा संवाद दौऱ्याला 20 डिसेंबर पासून सुरुवात। 20 ते 23 डिसेंबर दरम्यान बीड, जालना, परभणी, लातूर जिल्ह्यांचा दौरा करणार। 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा होणार।